आपण आता प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराची चर्चा करू लागलो आहोत. प्लेटोने रिपब्लिक नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये शिक्षण सिद्धांताचं विश्लेषण केलेलं आहे. यामध्ये एकूण 10 अध्यायापैकी त्याच्यातले जे 5 अध्याय आहेत, म्हणजे एकूण 10 प्रकरणापैकी जे 5 प्रकरणं आहेत, त्या 5 प्रकरणामध्ये जसं की 2, 3, 4, 5 आणि 7 ही जी प्रकरणं आहेत रिपब्लिकमधली, या पुस्तकामध्ये प्लेटोने शिक्षण सिद्धांताचं अतिशय क्रमबद्ध विश्लेषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामुळेच रुसो नावाच्या अभ्यासकाने, मोठा तत्त्वज्ञ आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की रिपब्लिक हे पुस्तक राजकारणावरचा ग्रंथ नाही, तर शिक्षणावर लिहिलेला कधीही कोणत्याही काळातला तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्लेटोचा सिद्धांत त्याच्या न्याय सिद्धांताचा परिणाम आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने राज्यामध्ये न्यायाचं वातावरण निर्माण करण्यासाठी चांगलं शिक्षण असणं हे गरजेचं आहे. आणि चांगलं शिक्षण का गरजेचं आहे, तर प्लेटोच्या आदर्श राज्यामधला जो तत्त्वज्ञ राजा आहे, तो तत्त्वज्ञ राजा निर्मितीसाठी प्लेटोने हा शिक्षण सिद्धांत सांगितलेला आपल्याला दिसतो. कारण त्यांनी यामध्ये ज्या अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण सांगितलेल्या आहेत, त्यापैकी पहिली गोष्ट अशी आहे की उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था ही विकसित करणे, आणि दुसरा असा आहे की साम्यवादी समाजाची स्थापना करणे. म्हणजे प्लेटोच्या शिक्षण सिद्धांताचा जो उद्देश आहे, तो उद्देश हा 2 प्रकारचा आहे. पहिला जो उद्देश आहे त्याच्यातून चांगलं शिक्षण व्यवस्था उभी करायची त्याला, आणि दुसऱ्या शिक्षणातून त्याला साम्यवादी समाज निर्माण करायचा आहे. म्हणजे त्याला काय करायचं होतं, तर त्याचं जे आदर्श राज्य आहे प्लेटोचं, ते आदर्श राज्य प्लेटोला इथे उभं करायचं आहे. परंतु प्लेटोने त्याची जी साम्यवादी समाजव्यवस्था आहे, त्या साम्यवादी समाजव्यवस्थेमध्ये शिक्षणावर त्यांनी अधिक भर दिला. त्याच्या ज्या आदर्श राज्याच्या निर्मितीचे जे महत्त्वाचे आधार आहेत, त्या महत्त्वाच्या आधारापैकी न्याय, शिक्षण आणि साम्यवाद हे 3 आधार अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या तिघांना एकत्र करूनच आपण त्या 3 वर्गाचा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे कोणते 3 वर्ग? उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग, म्हणजे तत्त्वज्ञ राजा. आणि प्लेटोच्या मते शिक्षण काय आहे, तर मानसिक आजार दूर करण्यावर एक मानसिक उपचार आहे. जे व्यक्तीचा मानसिक आजार आहे, तो मानसिक आजार दूर करण्यासाठी शिक्षण हे एक मानसिक उपचार आहे. आणि प्लेटोने म्हटलेलं आहे की शिक्षणाद्वारे काय होईल, तर व्यक्तीमधल्या अनेक ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्या दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवता येईल. आणि त्याबरोबरच व्यक्तीला एका चांगल्या सद्मार्गावर निर्माण करता येईल. जर व्यक्तीमधल्या जर वाईट गोष्टी जर आपोआप नष्ट झाल्या, तर त्याचा परिणाम हा व्यक्तीचं चांगलं जीवन होण्यामध्ये होईल. आणि म्हणून शिक्षणातून काय होईल, तर शिक्षणातून व्यक्तीमधले जे सद्गुण आहेत, तर व्यक्तीतल्या सद्गुणांचा अधिक विकास होण्यासाठी एक वाव प्राप्त होईल. शिक्षणातून त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल, आणि शिक्षणामुळे तो व्यक्ती न्यायी बनेल, आणि शिक्षणातून व्यक्ती तत्त्वज्ञ राजा बनेल. आणि या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये, म्हणजे त्याचा आदर्श समाज असेल, तत्त्वज्ञ राजा असेल, साम्यवादी समाजव्यवस्था असेल, या निर्मितीमध्ये शिक्षणाची भूमिका ही महत्त्वाची आहे. आता प्लेटोने हा न्याय सिद्धांत कुठून मांडला किंवा कसा मांडला, तर प्लेटोच्या काळी किंवा प्लेटोच्या पूर्वी काही शिक्षण व्यवस्था प्रचलित होत्या. आणि मग या शिक्षण व्यवस्था ज्या प्रचलित होत्या, त्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या शिक्षण व्यवस्था प्रचलित होत्या. त्यामध्ये अथेन्सची शिक्षण व्यवस्था प्रचलित होती, आणि दुसरी स्पार्टाची शिक्षण व्यवस्था प्रचलित होती. तर प्लेटोने ह्या दोन्ही शिक्षण पद्धतीतून जे महत्त्वाचे गुण आहेत,
त्या महत्त्वाच्या गुणाचा अंगीकार, त्याचं अनुकरण प्लेटोने आपल्या न्याय सिद्धांतामध्ये केलेलं आहे. त्यातून जी पहिली शिक्षण पद्धती होती, जिथं प्लेटो राहिलेला होता, जिथं शिकलेला होता, तो म्हणजे अथेन्सची शिक्षण पद्धती. तर अथेन्सची शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य काय होतं, तर अथेन्सच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण हे खाजगी होतं, व्यक्तिगत होतं. ज्याच्याकडे पैसा असेल तो शिकेल, ज्याच्याकडे पैसा नाही तो शिकणार नाही. आणि या शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षण यंत्रणेवर राज्याचं कोणतंही नियंत्रण नव्हतं. म्हणजे नियंत्रणमुक्त शिक्षण व्यवस्था ही त्या काळी होती. आणि शिक्षण देणं हे कुटुंबाचं आणि खाजगी त्याचं कार्य समजलं जायचं. म्हणजे शिक्षण घ्यायचं कोण, तर हे शिक्षण घेणं म्हणजे कौटुंबिक असं कारण होतं, खाजगी कारण होतं. त्यानंतर अथेन्सच्या शिक्षण पद्धतीमध्ये स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. अथेन्सच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे सिलेबस होता, पाठ्यक्रम ज्याला आपण म्हणतो, तर तो पाठ्यक्रम 3 स्वरूपाचा होता. एक, प्राथमिक शिक्षणाचा स्तर 6 ते 14 वर्षापर्यंत होता, ज्यामध्ये प्राचीन साहित्य, संगीत, व्यायाम आणि इतिहास आणि भूगोल, म्हणजे एकंदरीत तुमचा ऐतिहासिक वारसा काय आहे या संबंधाची चर्चा त्या शिक्षण पद्धतीमध्ये केली जायची. जो भाग दुसरा आहे, तर त्यामध्ये काय होतं, तर 14 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतचा हा काळ होता, ज्यामध्ये राजकीय विषय, व्यक्तिगत विकास या गोष्टीवर अधिक भर दिला होता. म्हणजे दोन, एक तर राजकीय विषय आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास, व्यक्तिगत विकास यावर अधिक भर दिलेला होता. आणि जे तिसरं होतं, त्यामध्ये काय होतं, तर शिक्षणाचा जो तिसरा स्तर होता अथेन्समधला, तर तो 18 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचा होता. या वयामध्ये प्रत्येक विद्यार्थी इथपर्यंत जो येईल, विद्यार्थी जो इथं शिकत येईल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी शिक्षण हे दिलं जायचं. म्हणून अथेन्समध्ये ती शिक्षण व्यवस्था अशा प्रकारची होती, जी खाजगी होती, व्यक्तिगत होती, राज्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं. आणि जे शिक्षणाचे जे टप्पे होते, तर टप्पे आपण पाहू शकतो. जी दुसरी शिक्षण व्यवस्था होती, ज्याच्यातून प्लेटोने आपला शिक्षण सिद्धांत मांडला, तर त्यापैकी स्पार्टा ही शिक्षण पद्धती होती, ज्या स्पार्टाचा प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल होता. आणि स्पार्टामध्ये काय होतं, तर स्पार्टामध्ये शिक्षणाला सामाजिक कार्य समजलं गेलं, ज्यानुसार शिक्षणावर राज्याचं नियंत्रण होतं. स्पार्टामध्ये एक चांगला नागरिक घडवण्यासाठी, एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी राज्याचं नियंत्रण असणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्या पद्धतीने तसं शिक्षण हे स्पार्टामध्ये दिलं जायचं. म्हणून त्याचा उद्देश होता की चांगले नागरिक घडवणे. त्यानंतर इथे शिक्षणाचा अधिकार हा महिलांना होता. आणि स्पार्टाचं राज्य म्हणजे स्पार्टाच्या आजूबाजूने सगळे विरोधी राज्य असल्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण व्यवस्था तिथे असावी. आणि शिक्षणामध्ये सर्वाधिक महत्त्व जे दिलं गेलं, ते म्हणजे शिक्षणाला. कोणत्या शिक्षणाला, तर सैनिकी शिक्षणाला. कारण त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि बौद्धिक शिक्षणाची उपेक्षा इथे मोठ्या प्रमाणामध्ये झाली. म्हणजे अगदी मुलगा असो की मुलगी असो, त्या दोघांनाही जे शिक्षण दिलं जायचं, ते शिक्षण हे समान पद्धतीचं शिक्षण होतं. आणि मग या आधारावर प्लेटोनी
आपले शिक्षण संबंधाचा जो विचार आहे तो विचार त्यांनी इथे मांडलेला दिसतो. आणि मग प्लेटोनी या दोन्ही व्यवस्थेचा अभ्यास करून, म्हणजे प्लेटो म्हणतात की जर आपण अथेन्सची शिक्षण पद्धती अंगीकारली तर काय होईल, तर ते एकांगी होईल. त्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि त्याचा चारित्रिक जो विकास आपल्याला घडवून आणायचा आहे त्याच्यावर व्यापक भर देणं गरजेचं आहे. परंतु जे अथेन्सचे शिक्षण होतं ते शिक्षण हे राज्यनियंत्रित नसल्याकारणाने पूर्णतः त्याचाही अंगीकार करू शकत नाही. त्याबरोबरच शिक्षण देणं हे अथेन्समध्ये हे कुटुंबाचं काम असल्याकारणाने, कारण प्रत्येक कुटुंब हे शिक्षण देईलच किंवा त्याला परवडेल अशातला भाग नाही. म्हणून स्वाभाविकपणे त्यांनी ग्रीकच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे अथेन्सच्या आवश्यकतेनुसार आपली शिक्षण पद्धती कशी असावी त्यांनी हे हेरलेलं आहे. आणि मग त्यांनी अथेन्स आणि स्पार्टा ह्या दोघांच्या शिक्षण पद्धतीचं संतुलन साधत, त्याचा समन्वय साधत त्यांनी आपली शिक्षण पद्धती मांडलेली आहे. कारण अथेन्सच्या शिक्षण पद्धतीमुळे व्यक्ती हा स्वार्थी होऊ शकतो. त्यानंतर त्या शिक्षण पद्धतीतून जे चांगले नागरिक घडणार नाही तर त्याच्यातून स्वार्थी नागरिक घडतील, जसे की सोफिस्ट होते. त्यानंतर सार्वजनिक हिताचा विचार त्या शिक्षण पद्धतीमध्ये असणार नाही, तर ते स्वार्थाने प्रेरित असल्याकारणाने जे राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे त्यामध्ये ती लोक हे नीट आपलं कर्तव्य पार पाडणार नाहीत. आणि म्हणून जो राजकीय वर्ग उदयाला येईल तो वर्ग सामाजिक कल्याण आणि सामाजिक हितापेक्षा तो व्यक्तिगत आणि राज्याच्या हिताकडे तो अधिक लक्ष देणारा असेल. आणि जी स्पार्टातली शिक्षण पद्धती होती ती राज्यनियंत्रित होती आणि ती व्यक्तीच्या आणि विकासाच्या अनुकूल होती. परंतु त्याचा जो पाठ्यक्रम होता ना, सिलॅबस ज्याला आपण म्हणतो, तो सिलॅबस संकुचित होता. तर प्लेटोने काय केलं, तर ह्या दोन्ही शिक्षण पद्धतीमधलं जे चांगलं तत्व आहे ते चांगलं तत्व ग्रहण केलं आणि या चांगल्या तत्वाचं समन्वय साधून प्लेटोने आपली शिक्षण पद्धती ही सांगितलेली आहे. आणि मग प्लेटोने अथेन्समधलं जे एज ग्रुप होतं, शिकण्याचं जे वय होतं, शिकवण्याचं वय होतं, त्याचा त्यांनी आधार घेतला. आणि प्लेटोने आपल्या शिक्षण सिद्धांताला सुद्धा 2 टप्प्यामध्ये त्याची विभागणी केली. त्याला प्रारंभिक टप्पा असं म्हटलं त्यांनी. प्राथमिक शिक्षणाला त्यांनी प्रारंभिक टप्पा म्हटलं. आणि उच्च शिक्षण हा दुसरा टप्पा आहे, जो विद्यार्थ्याच्या त्याच्या वयोगटानुसार हे टप्पे पडत जातात. तर प्लेटोचा जो शिक्षणविषयक विचार आहे तर तो काय आहे विचार, तर ही चर्चा आपण नंतरच्या टप्प्यापासून करूया. धन्यवाद.